आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या दिल दोस्ती और पेट पूजाच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। काय आहे कसं आहे की म्हणजे माझ्या लहानपणीचे जे मित्र होते ना ते आता आम्ही सगळे मोठे झालो, पण जसजसे मोठे होत होतो तसं आमची दोस्ती तशी टिकून होती बरं का। मग हळूहळू सगळ्यांची लग्न झाली, माझं लग्न झालं, मग माझ्या अजून 3, 4, 5 जणांची लग्न झाली। काय आमचा ग्रुप म्हणजे आमच्या मुलांचा ग्रुप तसाच होता। मग हळूहळू आम्ही भेटायला लागलो, दर 6 महिन्यांनी आमची भेट व्हायची। मग त्या बायकांचा एक वेगळा ग्रुप तयार झाला बरं का। मग त्यांचा एक असा व्हॉट्सअपचा ग्रुप, मग त्यांच्या गप्पा टप्पा। प्रॉब्लेम असा झाला की आम्ही थापा मारू शकलो नाही ना। थापा कशा मारायच्या बायकांना, म्हणजे मी समजा तिला एक सांगितलं की मी जरा नितीनकडे जातोय आणि माझ्या बायकोने नितीनच्या बायकोला SMS केला, आमचे हे तुमच्याकडे आलेत ना? नाही आलेत, आमच्याकडे नाही, झाली माती। त्यामुळे प्रॉब्लेम व्हायला लागला। पण शेवटी कसं आहे, शेअरिंग हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे ग्रुप असणं हे महत्त्वाचं आहे। आणि पुढे काय होतं कसं होतं याच्यावर मार्ग कसा काढायचा आहे तो त्याचाच मार्ग आम्ही आमचा काढला आहे, ती काही गोष्ट वेगळी आहे, पण मार्ग काढावा लागतो, पण ग्रुप असणं हे महत्त्वाचं आहे। तर असाच एक ग्रुप इथे आलेला आहे, अर्थात तो आपल्याला काही शिकवण्यासाठी आलेला आहे, वेगळं काही सांगण्यासाठी आलेलं आहे। त्या ग्रुपची आपण ओळख करून घेऊया। नमस्कार। नमस्कार। हा कुठला ग्रुप तुमचा? आमचा ईगल ग्रुप। ईगल ग्रुप, DTEDचा कल्याण गुरुकृपा कॉलेज। बरं, तुमच्या ग्रुपमध्ये किती जण आहेत साधारणपणे अंदाजे? 6 जणी आहेत। 6 जणी कन्फर्म आहेत? नाही, म्हणजे आता 6 आले पण आले। हो, ग्रुप मोठा आहे आणि ग्रुप खूप मोठा आहे, 30-35 जणांचा, आणि इथे लिमिटेड बोलावतात ना। तर आधी ओळख करून घ्या, तुमचं नाव? माझं नाव राजश्री बाबासाहेब बसवर। राजश्री, काय करतेस तू? म्हणजे आता मी टीचर आहे आता। झाले सगळे, तुम्ही सगळे टीचर आहात ऑलरेडी? सगळे टीचर आहात? नाही, म्हणजे आता 6 महिनेच झाले आमचं रिझल्ट लागून, कॉलेज संपून, तर काहींना लागले जॉब आणि काही शोधताय। हे तुझं ऑलरेडी झालं, तुला जॉब लागला? कुठे लागलं तुला? टिटवाळा। टिटवाळा काय शाळा आहे का? हा, शाळा। कुठली शाळा? गणेश विद्यालय टिटवाळा। गणेश विद्यालय कसं आहे का शाळेत शिकवलं? म्हणजे आता इतके वर्ष तू बाकावर बसायचीस, आता तू समोर आलीस, आता काय वाटतं तुला? लहानपणीची आठवण येते। बरं, शाळेत कुठल्या वर्गाला शिकवतेस तू? मी 5वी ते 8वी। 5वी ते 8वी। आणि विषय कुठला? मला मराठी, गणित, हिंदी, समाजशास्त्र। 4 विषय? बापरे। तुझं नाव? माझं नाव सुचिता दिलीपराव शेवाळे। तू काय करते? मी जॉब शोधते सध्या। झालं तुझं शिक्षण पूर्ण झालेलं? होय, शिक्षण पूर्ण। आणि राहायला कुठे आहेस? आसनगावला। आसनगावला, बरं। आणि घरी कोण कोण? आई, पप्पा, भाऊ, बहीण। बरं, पप्पा काय करतात? पप्पा रिटायर झालेत, रेल्वेमध्ये होते। बरं, अरे रेल्वेचा पास फुकट आहे? रेल्वे पास फुकट आहे। तुम्ही काय करता? सर, मी मीनल दराडे, माझे मिस्टर आर्मीत आहेत, मी क्लासेस घेते। प्रायव्हेट क्लासेस घेते? प्रायव्हेट क्लासेस घेते। हिला घे नाही, मोकळी आहे माझं। व्हेरी गुड। मी देवयानी कांगणे आणि मी शोधते अजून जॉब। आता जे 6 महिने झाले? हो, शोधते। बरं, आणि घरी कोण कोण आहे? घरी सासू सासरे, मिस्टर, मी, दीर, जाव आणि 2 पुतणे छोटे। फर्स्ट क्लास। ओके। मी प्रियंका नाना ठाकरे, मी वासिंदला राहते। कुठे? वासिंद। आणि तुझं झालं शिक्षण पूर्ण? हो, आणि मी शाळेवर जाते आता। कुठल्या शाळेवर जातेस? न्यू इंग्लिश मीडियम स्कूल खडावली। फर्स्ट क्लास। आणि कुठले वर्ग? 1st to 5th पर्यंत क्लासेस। बरं, आणि विषय कुठले? साधेच विषय असतील ना? साधे म्हणजे गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी। गणित म्हटलं जरा अवघड असतं ना? हा। तुझं काय नाव? मी वैशाली अशोक कुडव, वासिंदला राहते। आणि तुझं झालं शिक्षण पूर्ण? हा, आता जॉब शोधतेस? ओके। जॉब मिळवायला किती त्रास होतो? भरपूर खूप त्रास होतो? हा, पण आता हे तुम्ही बीएड झालात ना? बीएड बीएडच्या पुढचं नाही, बीएडच्या अगोदरचं। अच्छा, बीएडच्या 12वी नंतर करतात सर। हो, ते किती वर्षाचं असतं? 2 वर्ष। अच्छा, म्हणजे 14वीला तुम्ही बीएड झालेले असतात?
सॉरी डीएड झालेलं बीएड असतं. झालेलं असतं. आणि त्यानंतर जर बीएड करायचं असेल तर अजून किती वर्ष? 1 वर्ष असतं बीएड. अच्छा, म्हणजे 3 वर्ष केलं तर तुम्ही बीएड होऊ शकता. मग आता तुमचं डीएड सर झालं. बीएडला ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागतं. हो का? अच्छा, डीएडला लागत नाही. बीएडला 12वी 12वी लागतं. नंतर 12वी लागतं. मग डीएडला कुठपर्यंत तुम्ही शिकू शकता? डीएड झालेली 7वी पर्यंत. पहिली ते 7वी शिकवायला अलाउड आहे. अच्छा, गुड गुड गुड. बरं, आता मग काय करायचं, काय ठरवलंयस? म्हणजे आता नोकरीवाले जे आहेत ते ठीक आहेत, जॉब शोधायचं. जॉब शोधत राहायचं, कंटिन्यू शोधत राहायचं. ओके, आता आपण खाण्याकडे वळूया. खाण्याकडे वळूया. तुम्ही बनवणार आहात? हो. तुम्ही बनवणार आहात. ओके, आपण काय करूया, चर्चा करण्यापेक्षा पहिलं कोण बनवणार ह्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण एक छोटीशी तिथे स्पर्धा घेऊया आणि ती स्पर्धा जी जिंकेल त्याने पहिला पदार्थ बनवायचा आणि मी खायचा. त्यासाठी मला तुम्ही नेमला इथे. ओके, या किचनकडे जाऊ. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता ह्या 2 ग्रुपमध्ये कॉम्पिटिशन होणार आहे. या ग्रुपमधून सुचिता खेळणार आहे, या ग्रुपमधून नाव काय? प्रियांका. सुचिता आणि प्रियांका या खेळणार आहेत आणि अगदीच साधा गेम आहे. कसं आहे, हे असे आमच्याकडे हे आहे म्हणजे एक मग दुसऱ्यावर एकच चित्र पाहिजे. हे फक्त शोधायचं या गठ्ठ्यातून आणि असं जोडायचं. असं जोडायचं आणि असं लावायचं. जमेल ना? आता हसू नको, हसण्यात वेळ वाया घालू नको. ही तर काय 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 झालं तिला कळतच नाही, हसते ते ती. ओके, कळलं? साधा सोपा गेम आहे. हां, आणि या खेळायला आपल्याला मिळणारे फक्त 1 मिनिट. किती? 1 मिनिट. ओके, अँड नाव युअर गेम स्टार्ट्स नाव. मदत नाही करायची बघतात जरा. हां भरभर करा. हे बोलल्याला घाबरवू नाही. सोळा आणि 16 आकडा शोध पटकन. लास्ट 10 seconds. 9 8 7 6 5 4 3 2 16 आहे ना ते? 1. That's it. हे काय? 18. असं लावतात का तुमचे? बरं, हे किती झाले? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, सो या तर तू जिंकलेलीस. पहिल्यांदा तुला बनवायचं तयारी करायला लागेल. मिनलजी, काय बनवणार आहात तुम्ही? ट्रायंगल मोमो. ट्रायंगल मोमो किंवा ट्रायंग्युलर मोमो. जितकं अवघड करता येईल ना तेवढं अवघड करायचं, कारण पदार्थ अतिशय सोपा आहे असं मला जाणवत आहे. ओके, साहित्य मला सांगतं काय काय? हा बटाटा उकडवून त्याचं स्मॅश केलेलं आहे. ओके, हा मैदा 1 वाटी, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या 2, जिरे पूड, कांदा कापून घेतलेला बारीक केलेला, हळदी, हे शेंगदाणे अर्धे कुटलेले आणि तीळ, लसूण, मीठ, मोहरी आणि जिरं. साहित्य बघितलं तर कृती तिकडे तेल तापलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. तिथे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं? मोहरी टाकायची, ती तडतडून द्यायची. नंतर त्यात काय भाजी करायची का आधी आपल्याला? हा, भाजी बटाट्याची भाजी बटाट्याची करायची. भाजी. आम्ही आधी बटाट्याची भाजी करतोय. तुला आवडते का ग बटाट्याची हो, भाजी? आवडते. आता लसूण, जिरं, हिरवी मिरची आणि मीठ टाकायचं सगळं. मीठ ह्याच्यातच घालू? हो, भाजीमध्ये. आता आणि कोथिंबीर. सवय नाही ना किचन मध्ये उभं राहायची, सवय पाहिजे तर ठसके लागत नाहीत. त्याच्यात कांदा घालायचा. तो चांगला लाल म्हणजे एकदम परतून द्यायचा व्यवस्थित. बरं, गॅस मोठा करू. हो. तुला काय काय येतं ग जेवणातलं? काय काय बनवता येतं? भाजी, भाकरी, चपात्या, सगळंच येतं. म्हणजे ते काय घातले? दाणे घातले. दाणे टाकतो. बरं, हे भाजलेले आहेत का काय? भाजलेले चांगले. आपण पोळ्या केल्यानंतर तवा गरम असतो ना तेव्हा त्यावर टाकून ठेवायचे, मग चांगले कडक होतात भाजलेले. त्याला वेगळा तवा तापवायला वेगळा तवा तापवायला लागत आणि एकदम चांगले भाजले जातात. बचतीची एक टीप आहे. बचतीची टीप आहे. आता यात हळद आणि बटाटा घालू. हा, बटाटा घालू. हे चांगलं व्यवस्थित हे करून घ्यायचं, हलवून एकजीव करून. मी काय म्हणतो,
आता ह्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही जी ऑलरेडी जी भाजी बनवून आणलेली आहे ती आपण घेऊन पुढे सुरू करू शकतो. चालेल, हे काढू का सर मग बंद करू? एक मिनिट नाही का, आम्ही कशाला वेळ व्हायचं त्या नको त्या गोष्टीमध्ये. ओके, आता हे काय करायचं मला सांग. हे आता काय हे कणिक भिजवायचं बाऊल लागेल ना? बाउलमध्ये. ओके, आता काय करायचं? आता आपल्या मैद्याचा गोळा तयार करायचा आहे. बरं. त्यात एक बाउल मैदा, थोडीशी जिरं, चिमूटभर, आणि जिरं पूड पण घालायची म्हणजे वास छान येतो. आणि तीळ आणि कापलेली कोथिंबीर. याचा आपण कणिक कसं भिजवतो तसं गोळा करून घ्यायचा. पाणी घालून. मी काय म्हणतो, पाणी घातलं की गोळा तयार होणार ना. तर कसा गोळा करायचा ते दाखवायची गरज नाही. तुम्ही जो गोळा ऑलरेडी तयार करून आणलेला आहे हे काय तुम्ही म्हणताय फार पटापट पुढे जातोय प्रशांत, तसं नाहीये. वेळ आपल्याला वाया घालवायचा नाही, आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करायचा हे महत्वाचं आहे. आपला मैद्याचा गोळा आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता काय करायचं मला सांगा. आता याच्या छोटे छोटे असे गोल करून घ्यायचे. आपण पोळ्यांना कसं पोळ्यांना मोठे करतो त्याला छोटे करायचे. तू खाल्लंय तुम्ही हे त्यांच्या हातचं नाही. मोमो अजून नाही खाल्लं? नाही. काय हो, सगळं ओके ना? सगळं ओके. मग गोल 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 असं लाटून घ्यायचं. तुझा छंद काय आहे? बाकी हे तर झालं, अभ्यास वगैरे झाला. छंद काय तुझा? मला फिरायला जायला जास्त आवडतं. फिरायला आवडतं. कुठे आवडतं तरी? म्हणजे तरी फॅमिलीसोबत कुठेही. कुठे कुठे जाऊन आलीस? मी चेन्नई फिरून आली आहे. चेन्नई शिकलीस की नाही भाषा तिकडची? नाही. काय तू कुठे जाऊन आली? नाही, तुला काय आवडतं थोडक्यात? छंद काय तुझं? मला पुस्तक वाचायला आणि गाणी बघायला आवडतात. वाचन आवडतं तुला? व्हेरी गुड. तुम्हाला? मला पण फिरायला आवडतं. मिस्टर आर्मीत आहेत ना, त्यामुळे पूर्ण भारत फिरलेली. येस. असे गोळे करून घ्यायचे आणि नंतर ते असे चार्ट पार्ट करायचे. कुठे कुठे तुमचं पोस्टिंग झालंय मिस्टरांचं तुमच्या, आणि तुम्ही कुठे कुठे जाऊन आलात? तर मी पहिल्यांदा राजस्थानला गेली. माझ्या मुलांचं ट्विन्स आहेत ना, त्यांचा जन्म राजस्थानचा आहे. मध्य प्रदेशमध्ये बठिंड्याला आणि सगळीकडे जम्मूला पण जाऊन आले. बर. तुम्हाला आवडलेलं ठिकाण कुठलं? मला आवडलेलं ठिकाण बठिंडा. बठिंडा खूप छान आहे सर ते पंजाब. हो ना सर. असं याच्यात ही बटाट्याची भाजी भरायची आणि नंतर हे असं प्रेस करायचं. बठिंड्याला किती वर्ष होतात? 2 वर्षाचं पोस्टिंग? 3 वर्षाचं असतं. 3 वर्षाचं पोस्टिंग. आता तुम्ही इथे कल्याणला सेटल झाला? आता कल्याणला सेटल झाले. मिस्टर आता ओझरला आहेत ना, नाशिकला. हा, तिथून जवळ आहे. तिथून जवळ आहे. 2 तासावर. पण सर येता नाही, ते आर्मीत आहेत ना. पण सुट्टी असेल ना शनिवार? सुट्टी असं नसते सर. ऑफिसला का ह्याच्यावर आहे? नाही, ते सोल्जर आहे. हा, मग आवड आहे. अशा प्रकारे आपण करतो. ओके. ओके, हे साधारण किती वेळ आपल्याला लागेल? 10 मिनिटं. 10 मिनिटात हे रेडी. हे कशावर खाता येईल आपल्याला? हे आपण कोथिंबीरची चटणी आणतो करतो ना, तिच्याबरोबर खाता येईल. तिच्याबरोबर खूप छान टेस्ट येते. ओके, जमेल तसं करा, पण खा. आधी करा आणि मग खा. आधी लिहून घ्या साहित्य आणि कृती. ट्रायंग्युलर मोमोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, 1 वाटी मैदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरापूड, बारीक चिरलेला कांदा, हळद, शेंगदाणे, तीळ, लसूण, मीठ, मोहरी आणि जिरं. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लसूण, जिरं, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर आणि कांदा हे मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये शेंगदाण्याची भरड, हळद, उकडून कुस्करलेला बटाटा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाउल मध्ये 1 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये जिरं, जिरेपूड, तीळ, कोथिंबीर आणि पाणी घालून तो मळून घ्यावा. मळलेल्या मैद्याचे छोटे गोळे करून ते पिठात बुडवून पुरीसारखे लाटून घ्यावे. त्याचे 4 तुकडे करून प्रत्येक तुकड्यामध्ये बटाट्याची भाजी भरावी आणि त्याच्या कडा बंद करून त्याला त्रिकोणी आकार द्यावा. हे मोमोज मोदक पात्रामध्ये वाफवून सर्व्ह करावेत. चला जाऊया आता पुढच्या रेसिपीकडे. देवयानी, काय आपली पुढची रेसिपी आहे? फळांची मसालेदार करी. फळांची मसालेदार करी. बर, मला फळं सांगतेस काय काय, म्हणजे काय काय साहित्य आधी मला सांग. ऍपलचे हे बारीक तुकडे केले, म्हणजे सफरचंदचे बारीक तुकडे केले. त्यानंतर ही केळी आहे आणि ही पपई. बरं. आणि दूध घेतलं, ओल्या खोबऱ्याचा किस, नारळाचे दूध, मनुके आणि कांदा बारीक चिरून घेतला, लवंग,
दालचिनी, लिंबू, आल्याचे बारीक तुकडे, मीठ आणि धणे जिरपूड आणि लाल तिखट. ओके, साहित्य बघलं तर एक कृतीकडे तेल तापत ठेवलंय. मला ह्याच्यावर कायमस्वरूपी काहीतरी तोडगा काढायच पाहिजे. काय कसं म्हणजे तेल तापणार कसं पटकन? मी लावलं आणि तेल तापलं असं नाही होऊ शकत. काहीतरी विचार करायला पाहिजे. देवयानी रेडी झालेली आहे, ती एकटी नाही, तिच्याबरोबर अजून दोघी जणी आहेत, त्याही रेडी झालेले आहेत. बरं, मला परत एकदा तुझं नाव सांग. प्रियंका. प्रियंका. आणि तुझं? वैशाली. वैशाली, तुझे छंद काय आहेत बाकीचे? मला फिरायला आवडतं, खेळायला आवडतं. फिरायला आवडतं आणि खेळायला आवडतं. काय खेळायला आवडतं तुला? आणि खो खो, बॅडमिंटन. खेळतेस तू रेग्युलर? ओके. आणि तुला काय आवडतं? मला खेळायला आवडते. तू काय खेळते? मला भरपूर खेळ खेळता येतात. कॅरम? नाही. बुद्धिबळ? कॅरम खेळते आणि खो खो, लंगडी, कबड्डी वगैरे. मैदानी खेळ खेळता तुम्ही? हो. ओके. आणि तुला? मला फिरायला आवडतं. फिरायला आवडतं. ओके, आपण तेल तापलेलं आहे, हे सगळं रेडी आहे. तर पहिल्यांदा काय करायचं मला सांग. पहिल्यांदा आपल्याला लवंग आणि दालचिनी तेलात टाकायची. ओके. एक दालचिनी, पुढे नंतर कांदा, तो आपल्याला लाल होईपर्यंत असा फ्राय करायचा. आता त्याच्यात आपल्याला धणे जिरपूड टाकायची. बस? हो. एवढी घालू? हो, बस. त्यानंतर दूध टाकायचं सगळं? हो. नंतर फळाचे काप टाकायचे सगळं. केळं घातलेलं आहे, त्यानंतर पपई. केळं सगळं घालू? हो. आणि सफरचंद ना? हो, सफरचंद. ते किती घालू? अर्धे घालू. त्यानंतर लिंबू पिळायचा आहे अर्धा. बापरे, वेगळंच लागणार आहे. करी म्हटल्यानंतर ते थोडं आंबट लागलं पाहिजे ना, असं आंबट, तिखट आणि गोड. आता ते थोड्या वेळ 1-2 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचे. बरं. आता तुझं म्हणजे नवऱ्याबरोबर तू फक्त माथेरान आणि कुठे कुठे जाऊन आली? माथेरान बस, आणि गावी जातो नाशिकला. म्हणजे त्यांना असं. मूळची नाशिकची? हो, नाशिकची. कुठे? खुद्द नाशिक का नाशिक पासून? नाशिक पासून विंचूर गावे. आई वडील तिथे राहतात. बरं. आणि सासरे वगैरे ते कल्याणला राहतात, पण ते पण प्रॉपर नाशिकचे. अच्छा, पण तुम्ही जाताना सगळी फुल फॅमिली जाते? हो. सासरी एकदम गँग निघते? हो, सुट्ट्यांमध्ये वगैरे. तुझं टायमिंग काय म्हणालीस तू? तू नोकरी करते ना तू? नाही, सध्या घरीच आहे, म्हणजे शोध चालू आहे. ओके. आता काय करायचं याच्यात? आता याच्यात आपल्याला खोबरं टाकायचं, अजून 2 चमचे. बस. त्यानंतर मनुके टाकायचे. मनुका किती? 2-3? हो. अजून टाकले तरी चालेल, छान लागतात ते असे. मनुका नुसतं छान लागतात, माहिती आहे का? खाऊन बघ जरा. माहिती आहे का काय आहे याला, काय म्हणतात? मनुके. मनुका. तू खाल्लेस का कधी? हो. माहिती आहे का? बस उद्या. नंतर आल्याचे बारीक केलेले तुकडे टाकूयात. लाल तिखट. बस? हो, बस. जास्त तिखट वगैरे आंबट खाणारे असं ते टाकू शकता अजून, पण आपल्यानुसार, चवीनुसार. आता मीठ. बस? हो, बस. ह्याचं काय करायचंय? हा, ते आता टाकायचं शेवटी सगळ्यात. हे म्हटलं नारळाचं दूध टाकायचंय. ते 2 चमचे टाकायचे. आता याला उकळी येईपर्यंत ठेवायचंय. अजून थोडं ग्रेव्ही तयार होईपर्यंत, आणि मग तयार होईल. आणि हे कसं खायचं म्हणजे? ते चपाती बरोबर पण खाऊ शकतो, आणि ब्रेड बरोबर पण खाऊ शकतो, भाताबरोबर पण खाऊ शकतो आपण. बरं. झाकण ठेवायचं याच्यावर? नाही, आता ते आपण शिजून घेतलंय ना आधी, त्यामुळे थोडं. हे जवळजवळ रेडी झालेलं आहे. हो. 2 मिनिटात रेडी होईल? हो, 2 मिनिटात रेडी होईल. लिहून घ्या. साहित्य आणि कृती फर्स्ट क्लास. फळांची मसालेदार करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सफरचंदाचे तुकडे, केळ्याचे तुकडे, पपईचे तुकडे, दूध, ओलं खोबरं, नारळाचं दूध, मनुके, उभा चिरलेला कांदा, लवंगा, दालचिनी, लिंबाचा रस, आल्याचे तुकडे, मीठ, धणेजिरे पूड आणि तिखट. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 2 ते 3 लवंगा, 1 दालचिनी आणि कांदा परतून घ्यावा. या मिश्रणामध्ये धणेजिरे पूड, दूध, केळ्याचे तुकडे, पपईचे तुकडे, सफरचंदाचे तुकडे आणि लिंबाचा रस घालून हे मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये 2 चमचे ओलं खोबरं, मनुका, आल्याचे बारीक तुकडे, तिखट,
मीठ आणि नारळाचं दूध घालून उकळवून करी सर्व्ह करावी. मिनल आणि देवयानीने अतिशय आत्मविश्वासाने बनवलेले हे दोन्ही पदार्थ मी खाऊन बघणार आहे. तुम्हाला वाटत असेल मी घाबरलोय, पण मी नाही घाबरलेलो. मी घाबरलेलो नाही, कारण मला माहिती आहे हे दोन्ही पदार्थ अतिशय उत्तम झालेले आहेत. कारण बनवताना त्याचा एक वेगळा असा वास येत होता. वास म्हणत नाही, त्याला सुवास म्हणतात, बरोबर आहे ना? तर आता हे आपण खाऊन बघूया. तुम्ही का घाबरला? घाबरू नका. तू हसतीये पण मनातून घाबरलीस. घाबरू नको. का घ्या हो, घ्या घ्या. आणि हां, तुम्ही सुरू करा, मी माझ्या गप्पा चालू राहतील. हे बघा काय ग्रुप्समध्ये आले ना, ग्रुप्समध्ये ना माणसं ओपन होतात, त्यामुळे ग्रुप्स असणं आवश्यक आहे. आणि तुमच्या आजूबाजूला असली ओपन झालेली माणसं असतील ना, ज्या ग्रुपमध्ये अशी ओपन झालेली माणसं असतील ते ग्रुप्स आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. पण आता आपल्याला खायचं आहेच, पण तत्पूर्वी आमच्याकडून एक प्रेमाची भेट म्हणून तुम्हाला तुझ्यासाठी एक प्रेमाची कुंडी नाही म्हणता येणार, झाडाची कुंडी म्हणते. झाडाची कुंडी तुला तुमच्या घरात जिथे जागा असेल तिथे तुम्ही लावा. झाडं वाचवा, झाडं जगवा, म्हणजे आपण जगू. नुसतं लावू नका, पाणी पण घाला. आहे ना पाणी वाशिमला? आहे ना, भरपूर पाणी आहे ना. आता काय तसे प्रॉब्लेम नाही आहे ना पाण्याचं? आहे, कधी कधी असतात. नदी आहे, पण नदीत लावू नका. असं आमच्या गप्पा अशाच चालू राहणार. तुम्ही आता निघायची वेळ झालेली आहे. येस, इट्स टाइम. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.